जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे 75 डे चॅलेंजचा 8वा दिवस। आज सकाळी उठल्यावर बॉडीमध्ये खूप जास्त पेन होत होता, त्यामुळे मी ठरवलं आज जिम संध्याकाळी करावा आणि संध्याकाळचा वर्कआउट सकाळी करावा। त्यामुळे मी थोडं पाणी पिल्यावर लुसीला जेवण दिलं। त्यानंतर मी गच्चीवर जाऊन आउटडोर वर्कआउट केला। तर यामध्ये मी आज 100 सूर्यनमस्कार, 100 स्क्वॉट, 20 सुपरमॅन पुशअप आणि 20 क्लॅप पुशअप काढले। त्यानंतर मी प्रोटीन कंझ्युम केले आणि तेवढ्यामध्येच मला माझ्या एका मित्राचा फोन आला। तो बोलला वातावरण खूप छान आहे, तर चल बाहेरून चक्कर मारून येऊ। तर मी त्याच्यासोबत बाहेर फिरायला गेलो आणि घरी परत आल्यावर फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर मी जेवण केले आणि तेवढ्यामध्येच घराचं काम सुरू असल्यामुळे घरी पेवर ब्लॉकने भरलेला एक ट्रॅक्टर आला। तर मग अर्ध्या तासानंतर पूर्ण ट्रॅक्टर खाली झाल्यानंतर मी माझं काम करायला बसलो आणि संध्याकाळी 6 वाजता मी जिम करता निघालो। तेव्हा सुद्धा थेंब थेंब पाऊस सुरू होता। तर मी आज चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट करणार होतो। तर जिम मध्ये गेल्यावर मी सर्वात पहिले आज आउटडोर बॉडी स्ट्रेचिंग केली, कारण या जिम मध्ये आउटडोर आणि इनडोर दोन्ही प्रकारचे वर्कआउट अवेलेबल आहेत। तुम्हाला जर या जिमवर फुल व्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग, कारण हा जिम खरंच खूप छान आणि स्पेशियस आहे। त्यानंतर मी चेस्ट वर्कआउट करायला सुरुवात केली। तर चेस्ट वर्कआउटमध्ये मी आज बार्बेल बेंच प्रेसचे 3 सेट काढले, त्यानंतर इन्क्लाइन डंबेल प्रेसचे 3 सेट काढले, त्यानंतर डिक्लाइन डंबेल प्रेसचे 3 सेट काढले, त्यानंतर केबल क्रॉस ओव्हरचे 3 सेट काढले आणि एवढं करून मी आज माझं चेस्ट वर्कआउट संपवलं। त्यानंतर मी घरी येऊन सर्वात पहिले प्रोटीन कंझ्युम केला आणि त्यानंतर फ्रेश होऊन जेवण केले। आणि आज सुद्धा कोणी फोटो काढण्याकरता नसल्यामुळे मी व्हिडिओद्वारे माझ्या बॉडीची प्रोग्रेस तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि सोबतच मी 4 लिटर पाणी पिण्यात टाक सुद्धा कंप्लीट केलं। आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की मी अजून व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।